मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या हे नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरू झालं त्याच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं मनामध्ये कुठेतरी असं जाणवत राहतच की आपली शाळा बंद आहे, मग शिक्षण बंद आहे की काय. परंतु तसं नाही झालेलं आहे. भले आपल्या शाळा बंद आहेत, परंतु आपलं शिक्षण मात्र चालू आहे. आणि जसं ते गतवर्षी मागील वर्षी चालू राहिलं तसंच आपण याही वर्षी, मी म्हणतो तसंच का, त्याही पेक्षा जोमाने आणि अतिशय प्रेरणेने आपण हे वर्ष पुढेही अशाच ऑनलाईन, जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत अतिशय दर्जेदार असं ऑनलाईन शिक्षण आपण घ्यायचं आहे. यामध्ये आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या शिक्षकांपेक्षाही विद्यार्थी मित्रांनो तुमची भूमिका फार महत्वाची आहे. कारण माऊस तुमच्या हातात आहे ना, मोबाईल तुमच्या हातात आहे ना, त्यामुळे तो कोणत्या चांगल्या कारणासाठी वापरायचा, केव्हा ऑन करायचा, हे सगळं तुम्हाला आता ठाऊक झालंय. त्यामुळे त्यातून तुम्हाला स्वतःहून खूप काही स्वतःहून मिळवायचं आहे. वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला यामधून प्राप्त करायचं आहे. आणि आता तुम्ही त्यामध्ये एकदम पारंगत झाला आहात, मला ठाऊक आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आताच गावडे सरांनी जे सांगितलं, खरोखर गावडे सर अतिशय तन्मयतेने या ठिकाणी हे काम करत असतात. आणि आज मला ही संधी मिळाली आणि मी ती जास्तीत जास्त त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, माझा विषय आहे इतिहास. इतिहास या विषयावर आता वर्षभर आपण एकमेकाशी अशी संबंधित राहणार आहोत. आणि तुम्हाला जेवढ्या शंका असतील आपण विचारू शकता. परंतु मला एक निश्चित खात्री आहे की ज्यावेळेस मी इतिहास शिकवेन त्यावेळेस तुम्हाला निश्चितच त्याची आवड तयार झाली पाहिजे आणि प्रचंड ऊर्जा, एक प्रेरणा तुम्ही माझ्याकडून घेतली पाहिजे. एवढ्या चांगल्या तऱ्हेने शिकवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. पण हो, अट एकच आहे, मी जेवढा जास्त प्रयत्न करेन तेवढं तुम्ही जास्तीत जास्त घेण्यासाठी सुद्धा ओंजळ तयार ठेवली पाहिजे. कारण तुम्ही जेवढं घेण्याची तेवढी इच्छा असेल तेवढं आम्हाला देण्याची मग इच्छा तयार होते. तर आपण सुरू करूया इयत्ता 8वीचं आता इतिहासाचं पुस्तक. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, इतिहासाचं पुस्तक आपण हे सुरू करण्याच्या ऐवजी याचं अध्यापन करण्याच्या अगोदर आपण सुरुवात करत आहोत उजळणी पाठाने. उजळणी पाठ याचा अर्थ मागील वर्षी आपण नक्की इतिहासात काय शिकलो आणि मग आपल्याला नक्की पुढे कुठे जायचंय, याच्या पुढचं काय शिकायचंय. आपण थोडंसं मागे वळून बघणार की आपण आता मागपासून आपला प्रवास कसा झाला आणि आता आपण सध्या काय करत आहोत आणि पुढचा प्रवास आपला कसा असेल, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा एक उजळणी पाठ आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि या उजळणी पाठामध्ये खरोखरच आपण उजळणी घेत आहोत, त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घ्या. कारण केवळ अभ्यासाचं ज्ञान फक्त मिळवणं यापेक्षा आकलन होणं हे जास्त महत्वाचं आहे. मग यासाठी सर्वप्रथम मी एक प्रश्न तुमच्या पुढे ठेवतो की आजपर्यंत तुम्ही जो इतिहास शिकत आला तो इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे काय कोणाला सांगायचंय, कोणाला आठवतंय? गेल्या वर्षी झालं, त्याच्या अगोदरचे वर्षी झालंय. इतिहास म्हणजे काय हे मुळात माहिती असायला पाहिजे प्रत्येकाला. तर इतिहास याचा अर्थ की भूतकाळामध्ये म्हणजे मागील काळामध्ये, आता आपण वर्तमान काळात जगतोय, मागील काळामध्ये जेवढ्या काही घटना घडल्या या भूतकाळातील सर्व घटना यांचा कालक्रमानुसार आणि पद्धतशीरपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय, बऱ्याच जणांना, मी मोठमोठ्या लोकांना पण हे ऐकताना पाहिलंय, एक शंका त्यांच्या डोक्यामध्ये असते, क्या इतिहास तुम्ही तर म्हणताय भूतकाळातील घटना, मागील घटना कशासाठी बघायच्या? कोण राजे होऊन गेले, कोणी त्या लढाया केल्या, कोण मारलं गेलं, त्यांच्या जयंत्या काय, त्यांचं बरोबर, हे सगळं कशासाठी पाहिजे? पुण्यतिथी साजरी कर म्हणजे हे कशासाठी पाहिजे, अशी शंका असते. त्यापेक्षा मला आता काय करता येईल हे बघितलं पाहिजे, असं काही ना वाटतं. मग योग्य आहे का, याचा आपण थोडासा विचार करणं फार गरजेचं आहे. तर पाहूया आपण यामध्ये हे पहा, या ठिकाणी इयत्ता 8वीचा इतिहासामध्ये आपण हा उजळणी पाठ घेत आहोत. आणि यामध्ये सर्वप्रथम आता आपण पाहिलं ते म्हणजे इतिहास म्हणजे काय. तर इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार
कालक्रमानुसार आणि पद्धतशीरपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास पाहूया. हे पहा, इतिहास याचा अर्थ एका शब्दात अगदी सांगायचं झालंच, इति अधिक ह अधिक आस. याचा अर्थ काय? हे असे घडले, असे घडले इतिहासात बघायचं असतं. तुमच्या मनात चटकन असे घडले म्हटल्यानंतर मनात आलं असेल की कसं घडलं बाबा हे, तर मग त्याचा हा सगळा अभ्यास याच्यामध्ये असतो. मग भूतकाळातल्या घडलेल्या सगळ्या घटनांची आपण कालक्रमानुसार पद्धतशीरपणे माहिती मिळवणार आहोत. आता ही कशासाठी मिळवायची? इतिहास का शिकायचा? मी मगाशीच म्हणालो, हे शिकून ह्या जुन्या आता जे घडल्या लढाया होऊन गेलं ना, आपल्याला बरेच जण सांगतात आता होऊन गेलं, ते तुम्हाला आता काय करायचंय? जाऊ दे, नाही झालं गेलं विसरून जा. असं एक मराठीत अशी म्हण सुद्धा आहे माहिती ना, झालं गेलं विसरून जातं. नाही, इतिहास या बाबतीत अगदी एकच वाक्य सांगायचं झालं तर भल्या भल्या फार मोठमोठ्या थोर पुरुषांनी सांगितलंय. अगदी इंदिरा गांधींनी सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, सावरकरांनी सांगितलंय, फार मोठ्या व्यक्तीने हे व्यक्त केलेलं आहे की जो आपला भूतकाळ, जो आपला इतिहास विसरतो, तो आपला भविष्यकाळ घडवू शकत नाही. म्हणजेच बालमित्रांनो, आपल्याला जर आपलं आयुष्य खूप चांगलं घडवायचं असेल, आपल्या आयुष्याचं चांगलं भविष्य जर घडवायचं असेल, तर आपल्याला मुळात आपल्या इतिहासाची जाण असली पाहिजे. मग आता इतिहास का शिकावा? तर तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, सगळ्यात महत्वाचं की आपल्या महान परंपरांचा परिचय होतो. आपण किती महान आहोत. आपण नुसतं म्हणतो भारत देश फार मोठा आहे, महान आहे, प्राचीन परंपरा आहे. अरे पण काय आहे हे कुठे शिकणार? इतिहासातूनच तुम्हाला समजणार की आपला देश का महान आहे. त्याच्यानंतर आज तुम्ही पाहताय की तुम्ही एवढे चांगले आहात, विद्यार्थी, एवढी चांगली मुलं माझ्यासमोर मला नेहमी भेटत असतात, रोज भेटत असतात. आपणही खूप चांगले आहात. पण ह्याच्यापेक्षा अधिक जर तुम्हाला चांगलं घडायचं असेल, प्रामाणिकपणा आणायचा आहे, देशावरती प्रेम आणायचं आहे, बरोबर की नाही, आई वडिलांना मदत का केली पाहिजे, अशी उच्च संस्कार, चांगली मूल्य, हे जर काही तुमच्यामध्ये खूप चांगलं जर रुजवायचं असेल ना, तर इतिहासाशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय, साधी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही राम आणि भरत यांची भेट शिकतात, ते ज्यावेळेस प्रसंग तयार होतो त्यावेळेस आपोआपच तुमच्यामध्ये संस्कार येतो बंधुप्रेमाचा, राष्ट्रभक्ती जागृत होते. तुम्ही सावरकरांचं जरा सुद्धा एक कविता जरी वाचलीत ना, सागराचा प्राण तळमळला, चांगल्या तऱ्हेने शिकलात ना, राष्ट्रभक्ती येणारच. हे किती आवश्यक आहे इतिहासाची पहा. तसं सगळ्यात महत्वाचं, इतिहासामध्ये खूप मोठ्या चुका घडलेल्या असतात. उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला की पानिपतचं युद्ध तुम्ही गेल्या वर्षी शिकलात. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांनी शर्थीने प्रयत्न केले, खूप मोठे प्रयत्न केले, आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने म्हणा मराठ्यांचा पराभव झाला. आणि परंतु नंतर असं लक्षात आलं त्या पुस्तकातून, तुम्ही पुढे कधीतरी ते पुस्तक नक्की वाचा, पानिपत, आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या खूप चुका झाल्या. अशा तऱ्हेच्या चुका, आता तेव्हाच्या चुका घेऊन आता काय करायचं असं तुम्हाला वाटेल, पण नाही. आपल्याला वाटत असतं मी योग्य वागतोय, माझं बरोबरच आहे. नाही, आपण आपल्या भूतकाळातल्या सगळ्या चुका सुधारल्या पाहिजेत, आणि ह्या चुका आपल्याला इतिहासामुळे माहित होतात, आणि त्या चुका आपण तेव्हा सुधारू ज्यावेळेस आपल्याला माहित होईल. उदाहरणार्थ आता तुमच्या बाबतीत सुद्धा आपला जो इतिहास बघितला स्वतःचा, तर मागे आपलं बरंच काही चुकलेलं असतं की आपण मागे ठरवून टाकतो मग चटकन, अरे माझं हे काल चुकलं होतं, आता नाही याच्या पुढे मी चूक करणार. उदाहरणार्थ गांधीजींनी फक्त एकदा खोटे बोलले होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं की चुकीचं आहे, आणि मग त्या चुका लक्षात आल्यावरती त्यांनी चटकन ठरवून टाकलं की यापुढे कधीच खोटं बोलायचं नाही. म्हणजे इतिहासामुळे आपल्या भूतकाळातल्या चुका सुधारता येतात. इतिहासामध्ये तुम्हाला इतके महान नेते पाहायला मिळतात, नावं तुम्हाला ठाऊकच आहेत, ती काय वेळेने सांगायची गरज नाही. इतिहासाच्या पानापानावरती असे नेते आहेत. या सर्व नेत्यांकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं असतं. त्या प्रत्येकाच्या चरित्रातून तुम्हाला वेगवेगळी प्रेरणा मिळत जाते, आणि हे आपल्या राष्ट्राबद्दल, राष्ट्रीय संपत्तीबद्दल तुम्हाला ती जोपासना करण्याची प्रेरणा मिळते. आता पुढचा असा प्रश्न आहे, इतिहासाचे 4 आधारस्तंभ. आठवतंय का रे कोणाला इतिहासाचे 4 आधारस्तंभ? 4 खांबावरती उभा आहे इतिहास. कोणत्या 4 खांबावरती उभा आहे? उजळणी पाठ आहे, तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे मागे, कारण आपण इतिहास जर उभा करणार तर 4 खांबावर उभा करायचंय. कोणाला सांगायचंय? कोणी उत्तर देणार का? आठवतंय का?
अगदी सुरुवातीलाच पहिल्याच धड्यामध्ये होतं इतिहासाचे 4 आधारस्तंभ. चला सांगू मी तुम्हाला. पहा, 4 आधारस्तंभ बघा. 4 महत्वाच्या गोष्टी असतात इतिहासामध्ये. तुम्ही कुणालाही कोणता इतिहास सांगताना कोणती इतिहासातली घटना प्रसंग सांगायला गेलात की या 4 गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. स्थल, स्थल म्हणजे जागा, काळ, व्यक्ती आणि समाज. आता उदाहरणार्थ, हे फक्त बोलण्यात अर्थ नाही, फक्त शब्दांना अर्थ नाही, त्याला अर्थ देऊया. आता समजा तुम्हाला शिवरायांचा राज्याभिषेक कोणातरी सांगायचंय, समजावून द्यायचंय, माहिती सांगायची, तर पहिलं स्थल, कुठे झाला राज्याभिषेक हे तुम्हाला सांगावंच लागेल. काल, कोणत्या काळात झाला, आता झाला की मागच्या शतकात झाला की त्याच्या पलीकडच्या शतकात झाला, कोणत्या 16व्या शतकात झाला की 17व्या, आणि कोणते, आपण तारीखही सांगतो. आपण ज्यावेळेस राज्याभिषेक सांगतो त्यावेळेस आवर्जून सांगतो 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला. आता व्यक्ती, कोणाचा राज्याभिषेक झाला, तर शिवरायांचा. समाज, आता आणखी 4था आधारस्तंभ आहे समाज. मग त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी समाज कसा होता, म्हणजे तिथे लोक कोण आले होते, आजूबाजूची परिस्थिती कशी होती, कास्ट करावं लागलं, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये आलं. म्हणजे हा एक प्रसंग आपण फक्त बघितला. म्हणजे यापुढे लक्षात घ्या की तुम्हाला इतिहासाची कोणतीही माहिती मिळवायची झाली तर तुम्हाला या 4 गोष्टीच्या वरती उभी करायची आहे. लक्षात राहिलं? बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही जरी लक्ष दिलं नाही तरी माझं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि हे तुम्हाला मी कधी विचारणार आहे, हे सगळं शिकवून झालं की हेच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आणि मग तुमचं किती लक्ष होतं हे बरोबर पकडले जाणार. त्यामुळे आपण ऐकणार आहे, नुसतं बघणार नाही, तर ऐकणार. नुसतं ऐकणार आणि बघणार पण नाही, लक्षात घेणार आणि साठवून ठेवणार. अगदी मनापासून ऐकायचंय. सगळ्यांना ऐकायला येतं ना व्यवस्थितपणे? बर. आता असा हा इतिहासाचा अभ्यास जर करायचा झाला, तुम्हाला जर इतिहासाची माहितीच मिळवायची, तुम्ही स्वतः मला इतिहासाची माहिती मिळवायची, कुठून माहिती मिळवाल? हे आपण इयत्ता 5वी मध्ये पण शिकलो, हे आपण इयत्ता 6वी मध्ये पण शिकलो, 7वी मध्ये पण शिकलो. सतत आपण हे शिकत आलो की इतिहासाची साधनं, इतिहासाची माहिती जर तुम्हाला मिळवायची आहे तर पहिली गोष्ट, आता तुम्हाला माहिती, मला माहिती आहे 2 ठिकाणाहून मिळते. मी बऱ्याचदा प्रश्न विचारतो की इतिहासाची माहिती कुठून मिळते, त्याची साधनं कोणती. सगळी मुलं एक उत्तर देतात, सरांकडून माहिती मिळते आणि इतिहासाच्या पुस्तकातून माहिती मिळते. बरोबर आहे? पण नाही, इतिहासाची माहिती फक्त या 2 साधनांमधून नाही मिळत. तर अशी कितीतरी भौतिक साधनं आहेत. भौतिक साधनांमध्ये आपण जर पूर्ण देशात जर माहिती काढली तर आपल्या संपूर्ण देशामध्ये कितीतरी वास्तू आहेत, कितीतरी लेणी आहेत, कितीतरी गुहा आहेत, किती स्मारक आहेत, किती प्राचीन मंदिर आहेत. तुम्ही कुठल्या प्राचीन मंदिरात गेलात ना, साधा अंबरनाथला इथे गेलात ना, तर ते सांगतात पांडवकालीन मंदिर आहे. म्हणजे हजारो वर्ष, शेकडो नाही हजारो वर्ष या ठिकाणची अशी स्मारकं आहेत, मंदिर आहेत, स्तूप आहेत. अक्षरशः बुद्धांच्या काळातले स्तूप आहेत, विहार आहेत, चैत्य आहेत. शिवरायांच्या काळातले तर आहेच, त्याच्याही अगोदर 1000 वर्षापूर्वीचे सुद्धा किल्ले आहेत. त्या काळातले दागिने अजूनही सापडतात. अगदी आत्ताच कोणीतरी एका साध्या शेतकऱ्याने माहितीये 15 दिवसापूर्वी त्याला शिवरायांचं शिवराय नाणं सापडलं आणि ते आणून पण दिलं रायगडावरती. म्हणजे त्या नाण्यांवरून माहिती मिळते. जुनी भांडी मिळतात त्या काळातली, ती भांडी आता सारखी नसतात, स्टीलची आता सारखी नसतात, ती काचेची, तर ते थोडस वेगळी असतात, कलाकुसर केलेली. म्हणजे ह्या सगळ्यातून आपल्याला नाणी, दागिने, भांडी, शिल्पे, विविध पुतळे आढळतात. शस्त्र, त्या काळच्या तलवारी वगैरे. आता तुम्हाला कोणी तलवार वापरताना दिसत नाही, गरज लागत नाही, पण त्या काळातल्या तलवारी वगैरे सर्व शस्त्र, यामधून सुद्धा आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. अजून जर इतिहासाची तुम्हाला माहिती अजून कशातून मिळते, तर अशी कितीतरी ग्रंथ आहेत, कितीतरी कादंबऱ्या आहेत. कोणाला माहितीये का रे, कोणती इतिहासाच्या एखाद्या कादंबरीचं नाव माहितीये किंवा इतिहासाच्या ग्रंथाचं नाव माहितीये कोणाला? कोण सांगू शकेल? ठाऊक आहे? कोण एखादं उत्तर सांगू शकेल की मला या ग्रंथामधून इतिहासाची माहिती मिळाली, या पुस्तकातून माहिती मिळाली, असं कुठे माहिती आहे का कोणाला? सर, मी धनश्री. अरे वा, शाबास. सांग बघूया धनश्री, कोणत्या पुस्तकातून? सर, रामायण आणि महाभारत. अतिशय भगवद्गीता. शाबास. अजून? सुंदर सुंदर, खूपच छान. म्हणजे याचा तुम्हाला छान उत्तर येतात.
तुम्हाला महाभारतातून संपूर्ण महाभारतातल्या काळाची माहिती मिळाली, इतिहासाची, रामायणामधून रामायणाच्या काळाची माहिती मिळाली, बरोबर की नाही? असं तुम्ही ज्यावेळेस वाचणार त्यावेळेस शिवरायांचं एखादं जरी पुस्तक वाचलं, पानिपत वाचलं की पेशव्यांच्या काळातली माहिती मिळेल, शिवछत्रपतींचं चरित्र वाचलं की छत्रपतींच्या काळातली सगळी माहिती मिळेल. म्हणजे या पुस्तकातून अशी पुस्तकं काय असतात, काही लेख असतात, काही शिलालेख असतात, काही प्रवास वर्णन असतात, प्रवास केलेल्या लोकांची, काही पत्र पाठवलेले असतात. तुम्हाला आता म्हणून सांगतो, आपल्या सारख्यांची खूप गरज आहे, तुमच्यासारख्या हुशार मुलांची. कारण शिवाजींच्या काळातली किती पत्र अजून पडून आहेत माहितीये? 5 कोटी. तुम्ही विचारही करू शकणार नाही, इतकी आहेत. वाचणारा कोणी नाहीये. जर आपण यांचा अभ्यास केला, ती जर वाचली, तर आपल्याला किती इतिहास माहिती होईल आणि त्यामुळे किती प्रेरणा मिळेल, किती राष्ट्रभक्ती तयार होईल, किती उद्दिष्ट पूर्ण होतील. आणखीन एक साधन असतं, ते म्हणजे इतिहास शिकण्याचं तिसरं साधन आणखीन कोणतं आहे, तर लिखित. लिखित झालं, भौतिक, मौखिक. आणि आता या ठिकाणी थोडस बाळानं इथे उलट झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला मौखिक याचा अर्थ थोडस उलट घ्या. या ठिकाणी मौखिक याचा अर्थ, तू मौखिक कोण सांगेल? मौखिक याचा अर्थ काय? कोणाला माहितीये मौखिक याचा अर्थ काय? हा, कोण सांगते? सर मौखिक म्हणजे आपण तोंडाने बोलतो ते. शाबास, जे तोंडी सांगितलं जातं. मग तोंडी सांगितला जाणारा इतिहास. बाळा, नाव काय तुझं? हा, विशाखा. मला विशाखा, मला सांग बघूया, तोंडी इतिहास कुठून ऐकलात तुम्ही? कुठे ऐकायला मिळेल? कुठे समजेल आपल्याला? टीव्हीतून किंवा भजन आपण जे अरे वा वा वा, किती हुशार, छान, सुंदर. देवळात जातो, म्हणजे देवाकडे पाय पडाय, तेव्हा आपल्याला भजन ऐकायला मिळतं, पोवाडे ऐकायला मिळतात, टीव्हीला बातम्या किंवा मोबाईलला. अरे वा, म्हणजे मी तर सांगतो, पुस्तकात सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडचं बाळा तू सांगितलं, मला खूप आनंद वाटला. म्हणजे काय, मौखिक तोंडी आपल्याला माहिती की मोबाईल मधून सुद्धा ऐकता येते, हे तर पुस्तकात सुद्धा नाही, पण तेवढं छान उत्तर दिलं, बरोबर की नाही? आपण एखाद्या मंदिरात गेलो, तिथे भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, कीर्तनातून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. एखादी बाई ओव्या गात असते जात्यावरती बसून, त्याच्यामध्ये ती गाणी जुनी असतात, कोणीतरी पोवाडा म्हणत असतो जुन्या काळातला, म्हणजे यातून आपल्याला ही माहिती मिळत असते. फारच सुंदर विशाखा, फार सुंदर उत्तर दिलं तू, की आपल्याला हा इतिहास असा जागा होतो. एवढंच कशाला, कोणी कथा सांगतो, आपला जुना माणूस एखादा जुना इतिहास सांगतो, जुनी माहिती देतो, या सगळ्यामधून आपल्याला, म्हणजे इतिहासाची 3 मुख्य साधनं आपण पाहिली. एक तर, हा, तिन्ही साधनं कोण एकदा सांगताय? सांगा बाळा, तिन्ही साधनं एकदा सांगा बघूया परत. इतिहासाची 3 साधनं, मुख्य 3 साधनं कोणती आपण पाहिली आता? सर, इतिहासाची 3 साधने, भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने. फारच सुंदर, अगदी. बघा, ज्या तिने एवढं छानपैकी सांगितलं, तेवढं छानपैकी सगळ्यांनी आता लक्षात ठेवून द्यायचं, इतिहासाची साधने. आणि ही साधनं आता याच्या पुढे नुसती आपल्या पेपरमध्ये लिहिण्यासाठी नाही, तर आपण या इतिहासाच्या साधनांचा शोध घेतला पाहिजे. चांगले चांगल्याची अशी लेणी कुठे आहे ती पाहिली पाहिजेत. लेखी असेल तर लिखित साधनं आहे ती वाचली पाहिजेत, ऐकलं पाहिजेत. मौखिक जे आहे ते आपण काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, आणि इतिहासाची जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे. एवढं समजलंय? आता आपण पुढे वळणार आहोत. इतिहासाचे 3 कालखंड. कालखंड याचा अर्थ भाग. इतिहासाचे 3 असे भाग पडलेले, काळानुसार काढलेले 3 भाग. आता हा, खरं सांगू की इतिहासाचे कालखंड भल्या भल्या लोकांच्या लक्षात येत नाही. मी खूप जणांकडे पाहिलं की त्यांना लक्षात येत नाही 3 कालखंड का पाडले, कसे पाडले, आणि कसे आहेत ते, कसे समजायचे, नाही लक्षात येत. पण तुम्हाला आता मी व्यवस्थितपणे सांगतो, तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं. इतिहासाचे 3 भाग पाडलेले आहेत काळानुसार, आणि ते 3 भागांचं नाव आहे प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. पुन्हा एकदा सांगतो, वाटल्यास हे पहा प्रत्यक्षच. ते दिसतात, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. आता माझी शंका अशी आहे की प्राचीन कालखंड कुठला आणि मध्ययुगीन कुठला आणि आधुनिक कोणता, हे आपण आता पाहूया.
तर अगदी सोपा उपाय जो तुम्हाला सहज कुठे पाहायला मिळणार नाही, तो एकदम सोपा उपाय सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. आणि तो आता जेवढी मुलं उपस्थित आहेत त्यांना मी कधी झोपेतून जरी विचारलं तरी तो सांगता आला पाहिजे, ते उत्तर देता आलं पाहिजे की इतिहासाचे 3 कालखंड कसे पाडले आहेत ते सांगतो. शतक तुम्हाला माहितीये. चला एक तरी विद्यार्थी आता सांगतो का पाहूया, आपण कोणत्या शतकात सध्या आहोत, आपण कोणत्या शतकात वावरतो आहोत, कोण सांगेल? हे सुद्धा उत्तर बऱ्याच जणांना माहित नसतं बरं. मोठ्या मोठ्या लोकांना पण विचारलं मी, पण त्यांना ठाऊक नसतं दुर्दैवाने. बोला बघूया, एकाने सांगा पण आपण कोणत्या शतकात आता वावरतो आहोत, सांगा. हा बोला बाळांनो, कोणीतरी एकाने सांगा कोणत्या शतकात आपण वावरतो आहोत. 21व्या. शाबाश. कोण बोललं? कोण बोल, नाव सांग बाळा तुझं. ऋतुजा नितीन निमकरडे. हा, आपल्या ऋतुजाला सगळ्यांनी खूप शाबासकी द्यायच्या. जे जे परिचयाचे आहेत त्या सगळ्यांनी तिला नंतर नक्की शाबासकी द्या, कारण हा प्रश्न मी कितीतरी जणांना आतापर्यंत विचारलाय आणि फार अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की बऱ्याच जणांना त्याचं उत्तर माहिती नसतं. 21व्या शतकात आहोत. होतं काय, आपण 2021 असं आपण लिहितो ना, त्यामुळे सगळ्यांना वाटतं आपण 20व्या शतकात आहोत. 20वं शतक संपलं, आपण 21व्या शतकात आहोत. मग हे जी शतकं आहेत ना 100 वर्षाची, तर त्यातलं 9 आणि 18वं शतक फक्त लक्षात ठेवा. कोणतं? 9 आणि 18. 9 ते 18 याच्या मधला जेवढा काळ आहे त्याला मध्ययुग म्हणायचं. आणि 9व्या शतक याच्या पूर्वी जे काही झालं असेल ते प्राचीन काळ. 9व्या शतकाच्या पूर्वीचा प्राचीन काळ, 9 ते 18 मधला हा जो काळ आहे त्याला मधला काळ म्हणूनच मध्ययुगीन काळ म्हणायचं. आणि 18व्या शतकानंतर ते आत्ताच्या ह्या 21व्या शतकापर्यंत जेवढं काही घडलंय ना, आणि ते सर्व आधुनिक कालखंड राहिलं लक्षात पक्क. हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा की 9व्या शतकाच्या पूर्वी जे काही घडलं असेल ते प्राचीन काळात टाकायचं. 9 ते 18व्या शतकामध्ये जेवढं घडलंय ते मध्ययुगीन काळात टाकायचं. आणि 18व्या शतकाच्या नंतर जे आहे ते आधुनिक कालखंड. म्हणजे आपण कुठल्या कालखंडात वापरतोय कोणाला ठाऊक आहे? आपण सध्या कोणत्या कालखंडात आहोत रे? कोणत्या कालखंडात आहोत आपण? बोला. आधुनिक. आधुनिक. शाबास. आणखीन एक प्रश्न विचारतो त्याला जोडून. प्राचीन कालखंडाचा आपण अभ्यास कोणत्या वर्षी केला होता? कोणत्या वर्षी प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला सांगा. सर आपण प्राचीन कालखंडाचा अभ्यास 6वीला केला होता. 7वीला केला होता. बर. 6वीला. 6वीला. 6वी. शाबाश. काय नाव बाळा तुझं? शाबाश. काय नाव तुझं? विशाखा. विशाखा. विशाखा इंगळे. मला वाटतं आतापर्यंत सर्व मुलांनी सगळ्यांनी बरोबरच उत्तर दिलेत. म्हणजे तुमच्या पक्क लक्षात आहे. उजळणी पाठ अगदी घेतोय, परंतु तुम्हाला ते सगळं येतेच. मला वाटलं तो विसरला असाल म्हणून मी पुन्हा आता शिकवतो तुम्हाला हे थोडक्यात. आता हे थोडक्यात आपण आढावा घेतल्यासारखं शिकवतोय, पण तुम्हाला येतंय आणि छान उत्तर देत आहे. तर आपण इयत्ता 6वी मध्ये प्राचीन कालखंड शिकलो. मग 7वी मध्ये कोणता कालखंड शिकलो? कोणता 7वी मध्ये? हा, 7वी मध्ये आपण मध्ययुगीन कालखंड शिकलो. मग आता सरळच उत्तर आहे की आता आपण आता 8वीला आपण आलोय, म्हणजे आपण आता कोणता अभ्यास करणार आहोत? कोणता अभ्यास करणार आहोत आता आपण? आधुनिक कालखंड. आधुनिक कालखंड. शाबाश. अगदी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी लक्षात ठेवायचं, प्राचीन कालखंडाचा आपण अभ्यास केलेला आहे 6वीला. त्याच्यानंतर 7वीला आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास केलाय आणि आता आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. तरी सुद्धा आहे ना, मला सांगतो आपण. हे पहा, प्राचीन कालखंडामध्ये, चला मी सांगण्याच्या ऐवजी तुम्ही छान बोलताय आणि मला आवडतंय, तुम्हाला समजलेलं आहे हे बघून फार बरं वाटतंय. एक तरी घटना सांगा रे, प्राचीन कालखंडामध्ये तुम्ही काय शिकला होता? कोण सांगू शकेल? एकही कुठलीही सांगा. पूर्ण पुस्तकातलं काय शिकलात ते तुम्ही सांगायचं प्राचीन कालखंडात. मग बाकी मी सांगतो. हा, आम्ही प्राचीन कालखंडातील आम्ही शिकलो की महाराजांचा जन्म, मृत्यू. बर. ठीक आहे बाळा. ठीक आहे बाळा. दुसरं कोणाला आणखीन बोलायचंय? अजून कोणाला दुसऱ्याला सांगायचं उत्तर? प्राचीन कालखंड म्हणजे इयत्ता 6वी मध्ये तुम्ही काय शिकलात? कोणते एक सांगा. तर आम्ही इतिहासाची साधने शिकलो. हा, अगदी बरोबर.
हम्म. सर मी धनश्री. हा बोल बाळा. अलेक्झांडरची भारतावर स्वारी. अरे वा वा, व्हेरी गुड, खूपच सुंदर. वा, आणखी? तर आणि नाण्यांची माहिती शिकलो आम्ही. नाण्याची माहिती. शाबाश. आता मग मी इथे दाखवतो आणि छान उत्तर दिलंय त्याबद्दल अभिनंदन, कौतुक तुमचं. हे पहा, प्राचीन कालखंडामध्ये कालखंडाचं वैशिष्ट्य सांगतो बाळांनो. हा काळ आहे ना, त्याचा खूप अभ्यास करा, कारण ही आपली अतिशय उज्ज्वल आणि फार थोर संस्कृती आहे. या काळामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर आज जगामध्ये कितीतरी देशांमध्ये गौतम बुद्ध यांना मानलं जातं. जगातले सर्वात उंच पुतळे माहितीये ना, आता सरदार वल्लभभाई पटेलांचा आला, पण त्याच्या पाठोपाठ सर्वात मोठे पुतळे जे आहेत गौतम बुद्धांचे आहेत. बुद्धांचे चारही जगातले मोठे पुतळे गौतम बुद्धांचे आहेत. याचा अर्थ त्यांचा तत्वज्ञानाचा प्रसार किती झाला होता आणि त्यांना सगळ्या जगभर इतका सन्मान मिळाला होता आणि आजही आहे. मग ही संस्कृती जी आहे ती कोणाची आहे? जगभर पसरली, पण आपण मात्र ती वाचतच नाही. म्हणून या ठिकाणी आपण 6वीला जैन आणि बौद्ध या विचार प्रवाहांचा अभ्यास केला. त्याच्याही पूर्वी बाळांनो हे तर नीटच समजून घ्या की ज्यावेळी जगातल्या लोकांना जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये कोणाला अन्न कसं मिळवायचं माहित नव्हतं, वस्त्र कसं असतं, निवारा कुठे करायचा माहित नव्हतं. पण त्यावेळेस आपल्या देशामध्ये 2 महान संस्कृती पाठोपाठ आल्या. एक तर अति प्राचीन संस्कृती, ती म्हणजे हडप्पा संस्कृती. या संस्कृतीचं आता इंग्लिश मध्ये म्हटलं ना की तुम्हाला थोडंसं हसायला येईल. या संस्कृतीमध्ये डुप्लेक्स बंगले होते. काय म्हटलं मी शब्द? डुप्लेक्स बंगले. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, डुप्लेक्स बंगले तर आता असतात, पण आमच्या भारतामध्ये दुमजली घरं आणि ती पण अतिशय अलिशान घरं ही हजारो वर्षापूर्वी होती. हडप्पा संस्कृती, त्यांची खेळणी, त्यांची दागिने, त्यांचे कपडे काय पाहण्यासारखं होतं. या सगळ्याचा अभ्यास आपण तिथे केला. दुसरा वैदिक संस्कृतीचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये तर आपण वेदांत, सगळे उपनिषद, रामायण महाभारत सांगितलं, महाभारत, हे सगळे ग्रंथ लिहिले गेले आणि आर्यांचं अतिशय सुंदर जीवन आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्या काळात शिकलो, पुढच्या काळात शिकलो मौर्य, गुप्त, वर्धन. या देशामध्ये मौर्य मोठे राजे होऊन गेले. एखादा मौर्य राजा माहिती आहे तुम्हाला कोण, की जो जगामध्ये गाजला पूर्ण? कोण सांगू शकेल का एखाद्या मौर्य राजाचं नाव? ठाऊक आहे? आठवतंय? तो तर अतिशय प्रसिद्ध होता. तो तुमच्या प्रत्येक नाण्यावरती तुम्हाला. धनश्री. हा बोल. सम्राट अशोक. अरे वा धनश्री, मला खूप बरं वाटलं की तुमच्या अजूनही व्यवस्थितपणे लक्षात आहे. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, हे जे होते ते मौर्य राजे होते. त्याच्यानंतर गुप्त राजे होऊन गेले, सम्राट विक्रमादित्य, सम्राट समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, असे मोठे मोठे राजे गुप्त राजे होऊन गेले. वर्धन, सम्राट हर्षवर्धन. या लोकांनी, ह्या राजांनी जे पराक्रम केले, पराक्रमापेक्षाही त्यांनी जे काम करून ठेवलंय. म्हणून आज तुम्ही बघता की तुमची साधी नोट कोणती काढली, त्या नोटीवर सुद्धा तुम्हाला अशोक स्तंभ दिसतो. कुठलं नाणं काढलं, आपल्या देशाचं जे स्तंभ आहे मुख्य, तो देखील अशोक स्तंभच आहे, बरोबर की नाही? तर म्हणजे आपली मुद्रा जी आहे ती राजमुद्रा सध्याची आपली, ती अशोक स्तंभाची. म्हणजे किती महत्व आहे. त्यानंतर इंडो ग्रीक, शक, कुशाण, हे काय प्रकार आहे? हे सगळे परकीय लोक भारतात आले. ग्रीक लोक, शक लोक, कुशाण. पण यांचं वैशिष्ट्य असं की ते आले आणि भारतातच राहिले, भारताचा धर्म स्वीकारला, भारताची संस्कृती स्वीकारली. आज सुद्धा ते आपल्या भारतामध्ये आहेत, पण तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही, कारण ते आपले झाले, विरघळून गेले, मिसळून गेले. आणि त्यांनी उलट इतकं मोठं काम करून ठेवलंय. उदाहरणार्थ ग्रीक मिनॅन्डर नावाचा होता, त्याने स्वतःचं नावच बदललं, तुम्ही वाचलं असेल ते, आणि मिलिंद ठेवलं. त्याने सुंदर ग्रंथ मिलिंदपन्न लिहिलेला आहे. तर अशा तऱ्हेचे सुंदर, ह्या परकीय असून सुद्धा भारतात हे लोक मिसळले. आणखीन आता पलीकडे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती नावं दिसत आहेत. त्यातली 5 नावांपैकी 4 नावं असते: सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट. कोण सांगेल हे कोण होते? सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट हे कोण होते? कोण सांगेल? चला, एकाने तरी प्रयत्न करा सांगण्याचा. हा, कोण होते? हा, चला, चौघांचा हात वरती आहे, 5 जणांचं आहे, कोणीतरी सांगणार त्यातला. चला सांगा बघे, कोण होते, काय होतं, त्याने काय केलं, काही सांगा, त्यांच्याबद्दल एकही वाक्य सांगा, चालेल. हा सर ते राज्य होते. हा, मला माहिती होतं. सर ते
सर ते शिवाजी महाराजांच्या काळातले खूप मोठे राजे होते. हा, मला वाटलं होतं इथे तुम्ही थोडेसे फसगत होणार आणि म्हणूनच मी मुद्दाम ते लिहिले आहे का. हा. सर समुद्रगुप्त बरं, आता सांगतो मी, थांबा. आता मी सांगतो. घराणी होती. घराणी होती, हे बरोबर उत्तर. ही घराणी होती, त्यामध्ये अनेक राजे होते, हे उत्तर बरोबर आहे. पण आता तुम्हाला सांगतो अतिशय महत्वाचं, तुम्हाला मराठ्यांचं राज्य किंवा आपलं मराठी राज्य, महाराष्ट्राचं राज्य, स्वराज्य असं काही म्हटलं की एकच राज्य आठवतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. पण बाळांनो, असं नाहीये. केवळ एक राज्य नाही, आपले मराठी राजे या महाराष्ट्रावरती आता नाही राज्य करत आहेत, 1000 वर्ष पण नाही, हजारो वर्ष. 2021 साल चालू आहे ना, म्हणजे जवळजवळ 2500 वर्षे इथे मराठी राजे राज्य करतायत. आणि त्यातले सगळ्यात पहिले होते सातवाहन राजे. ही मराठी भाषा आहे ना, ती त्या सातवाहनाने तयार केली. ह्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र नाव आहे ना, ते त्या सातवाहन राजाने तयार केलं. ते स्वतःला काय म्हणायचे माहितीये, त्रिसमुद्र तोय पीत वाहन, म्हणजे तिन्ही समुद्रांचं पाणी ज्याची घोडी प्यायले असा राजा. असे मोठे सातवाहन आणि हे राजकारणी हे जे होते गौतमीपुत्र सातकर्णी, हा अतिशय शूर त्यांचा राजा होता. असे राजे सातवाहन. त्याच्यानंतर वाकाटक राजे, हे सुद्धा मराठी राजे होते आपले. हे मुद्दाम मी जास्त का सांगतोय, कारण आपले मराठी राजे आपल्याला माहिती पाहिजे ना, आपली संस्कृती माहिती पाहिजे ना. या वाकाटकाने, अहो तुम्ही कुठले अजिंठ्याच्या लेणी पाहिली का? जगातली लोक आले ना की अक्षरशः तोंडात बोट घालतात, आश्चर्याचा धक्का बसतो, एवढं सुंदर कसं असू शकतं चित्र. आणि 2500 वर्ष ते चित्र टिकून कसं राहिलं, 2,000 वर्ष, 1,500, 500 वर्ष नव्हे, कमीत कमी 1000 वर्ष चित्र टिकली कशी? ही जी आहे भित्तिचित्र आणि ती जी अजिंठ्यापासून सगळी लेणी महाराष्ट्रातली, ती वाकाटक आणि या सातवाहनांच्या काळातली आहेत. चालुक्य राजे, चालुक्य राजांचा मोठा सरदार होता शिलाहार. अंबाबाईचं मंदिर आहे ना, कोल्हापूरची अंबाबाई, त्यानंतर पन्हाळा किल्ला, यातले बहुतेक किल्ले, ही मंदिरं सगळी त्या शिलाहारांनी, चालुक्याने बांधलेली आहेत. राष्ट्रकूट राजे, काय सांगणार, हा पण मराठी राजे होते. अहो, एक जण परकीय प्रवासी युआन शॉंग, त्याचं चित्र आहे बा 5वीला, तो आला आणि त्याने लिहून ठेवलंय की जगामध्ये 3च महान राजे आहेत, त्यातला एक राजा आहे राष्ट्रकूट. म्हणजे आमचा मराठी राजा जगातला सगळ्यात महान राजा होता. मग कोण माहिती मिळवणार? नको का माहिती, सांगा मला. आणि म्हणून ही सगळी उजळणी स्वरूपात ही सगळ्याची माहिती आपण ठेवायची आहे. आणि यानंतर आता आपण पुढे वळत आहोत. आता आपण येतो आहोत मध्ययुगीन कालखंड. हा कालखंड आपण कधी शिकलो, तुम्हीच सांगितलं, 7वीला आपण आता गेल्या वर्षी पाहिला. 7वीला आपण हा मध्ययुगीन कालखंड पाहिला. याच्यामध्ये याच कालखंडाला त्याच्यामध्ये नाव काय दिलंय, तर शिवपूर्वकालीन भारत. बाळांनो, या कालखंडाबद्दल सांगताना थोडस मला सुरुवात अशी करायला लागेल की काय झालं की जो प्राचीन वैभव होतं, लेणी होती, मंदिरं होती, ग्रंथ होते, लोकांचं ज्ञान होतं आणि सगळं जगभर त्यांचा धर्म, त्यांची सगळं ज्ञान जगभर पसरलं होतं. पण या काळाच्या सुरुवातीला एक दुर्भाग्य झालं. तुम्ही एक गोष्ट ऐकली, शिकलायत मराठीत, की काठ्या असतात ना, एक म्हातारा माणूस असतो, मरण्यापूर्वी त्याचे मुलगे खूप भांडत असतात. तो मुलांना बोलवतो आणि म्हणतो, एक काठी घेऊन या. तो प्रत्येक मुलगा काठी आणतो. हा म्हातारा माणूस सांगतो, त्यांचा वडील, मोडून दाखवा. ते कडाकड मोडतात ना. नंतर तो सांगतो, पुन्हा एक काठी घेऊन या. आणि प्रत्येक जण काठी घेऊन येतो. आता त्या प्रत्येकाना सांगतो, एकत्र करा त्या 5ही काठ्या, आणि 5ही काठ्या एकत्र मोडून दाखवा. नाही मोडता आल्या. यातून तुम्हाला माहिती आहे काय समजायचं, तुम्ही बरोबर समजता, फार हुशार आहात. तर याचं एकच आहे की एकीचं बळ. आपला प्राचीन भारत एवढा महान होऊ शकला कारण सगळे एकत्रितपणे राहत होते आणि एकजूट होती. देशाबद्दल प्रचंड प्रेम होतं. परंतु या काळामध्ये भारतामध्ये छोटे छोटे राज्य तयार झाले. बंगालमध्ये पाल राज्य तयार झाले, मध्य प्रदेशात गुर्जर तयार झाले, राजस्थान राजपूत तयार झाले, तिकडे चोळ तयार झाले, कुठे तामिळनाडूमध्ये, होयसळ कर्नाटकात तयार झाले, आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये शिलाहार, राष्ट्रकूट, यादव इतके राजे तयार झाले. आणि तुम्हाला ठाऊक आहे, एकदा तुमची युनिटी किंवा तुमची एकता संपली की कोणी तुम्हाला मारू शकतो. तुम्ही जर 2-3 चांगले मजबूत मित्र एकत्र असाल तर तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. एकटाच लेचापेच असेल काय करणार. तसंच आपण सगळे जरी शूर असलो तरी वेगवेगळे असले आणि आपापसात भांडत असल्याचं दुर्भाग्य आपलं की ज्याच्यामुळे परकीयांनी आक्रमण केलं. आणि भारतामध्ये 2 परकीय आले. सुरुवातीला आले अरब, आणि सगळ्यात पहिला जो आला मोहम्मद बिन कासिम, लक्षात ठेवा नाव. त्याने पूर्ण वायव्येकडचा सगळा भारतच
गिळंकृत केला, स्वतः सत्ता गाजवली. त्याच्यानंतर महम्मद गझनी, त्याने 17 स्वाऱ्या केल्या. त्याच्यानंतर तुर्क आले, महम्मद घुरी. ह्या सगळ्यांनी देशभर अतिशय जो वैभवशाली देश होता तो एका बाजूने लुटण्यास सुरुवात केली. हे कशामुळे घडलं? आपण सगळे वेगवेगळे असल्यामुळे. आणि मग त्याच इतपत थांबलं नाही. अरब आणि तुर्कांचं साम्राज्य तर तयार व्हायला लागलं, पण ते लुटून गेले निघून तिघे पण. परंतु त्याच्यानंतर उत्तरेमध्ये, दिल्लीमध्ये खास करून सुलतानशाही सुरू झाली. आणि 700 वर्ष मुलांनो या दिल्लीवरती पहिलं गुलामानी राज्य केलं, मग खलजीने राज्य केलं, मग तुघलकाने केलं, मग लोधीनी केलं, मग मोगलांनी राज्य केलं. गुलामानी राज्य केलं. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे, लक्षात घ्या. का माहितीये का दुर्भाग्य मी एवढ्यासाठी म्हणतो की त्यांना गुलाम म्हणून विकत आणलेले होते आणि भारतामध्ये आणल्यानंतर ते दिल्लीच्या गादीवरती बसले ते गुलाम, आणि त्याने आपल्या देशाला गुलाम केले. किती दुर्भाग्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही खलजी, त्या खलजी जे होते अल्लाउद्दीन खिलजी, याने तर सगळा देश पूर्ण आपल्या गिळंकृत केला. संपूर्ण देशभर आक्रमण केली आणि अतिशय त्याची सुलतानशाही चालू केली. त्यानंतर तुघलक होऊन गेले, लोधी आणि शेवटी मुघल. या सगळ्यांचं दिल्लीवरती नाही तर अख्ख्या देशभर राज्य सुरू झाली. आणि हे सगळं आपण गेल्या वर्षी इयत्ता 7वी मध्ये पाहिलेलं आहे. आता तुम्हाला फक्त एक मुघल नक्की माहिती असतील. मुघलांपैकी पहिला बाबर, त्याचा मुलगा हुमायून, हुमायूनचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब. हे सगळ्या मुघलांनी ह्या सर्व मुघलांनी या देशावरती जवळजवळ 700 वर्षापैकी जवळजवळ 300 ते 400 वर्ष त्यांनीच राज्य केलं. आणि म्हणजे उत्तर भारतामध्ये. आणि दक्षिण भारतामध्ये मग आपल्या महाराष्ट्रात पण काय होतं, काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात तर 5-5 सुलतान होते. आदिलशाह, निजामशाह, इमादशाह, कुतुबशाह, बरीदशाह. आणि आपण सगळे काय करत होतो मग? फक्त यांची गुलामगिरी. आणि कधी वाटलं नव्हतं की मुघल सत्ता देशातून जाईल किंवा आमची आदिलशाही, निजामशाही कधी नष्ट होईल. आपण फक्त गुलामगिरी करायची आणि त्यांचे नोकर चाकर बनवून सरदारकी करायची. आणि काय करायचं मग? सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि देशातल्या लोकांनी आपापसात लढायचं. असंच साधारण चाललं होतं ना. आणि म्हणून एक महान राजा या देशामध्ये उदयास आला. कोण बरं? आणि म्हणून शिवरायांचं महत्व आहे, ज्यांनी 700 वर्षाचा इतिहास बदलून दाखवला. जी हे सगळे वेगवेगळे झाले होते त्या सगळ्यांना एकत्र करून दाखवले. जे वेगवेगळे राजे झाले होते सगळ्यांना एकत्र आणलं. जेवढ्यांना एकत्र करता येईल केलं. आपलं पूर्ण फक्त 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी ह्या सगळ्यांच्या विरुद्ध रणशिंग फुंकलं आणि स्वतःच स्वराज्य, स्वराज्य शब्दाचा अर्थच काय आहे? स्वतःच राज्य काढण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला नव्हे, तो यशस्वी केला. आणि हा सगळा शिवरायांचा इतिहास आपण गेल्या वर्षी शिकलो. शिवरायांनी प्रेरणा घेतली विविध संतांकडून आणि ह्या संतांचा सगळ्याचा अभ्यास आपण केला. आणि मग हे स्वराज्य कसं स्थापन झालं ते आपण पाहिलं. आणि सरते शेवटी हे स्वराज्य, आता तुम्ही म्हणाल एक माणूस काय करणार? पण हेच तर शिकायचंय की शिवरायांनी केवळ एकट्या माणसाने सुरुवात केली आणि राज्याभिषेक केला आणि राज्य छोटस स्थापन केलं, परंतु हे राज्य पूर्ण देशभर पसरलं आणि शिवरायांनी 5 पातशाह्या उलथवून टाकल्या. आणि त्याच्यानंतर पूर्ण देशभर काय, आता जिथे पाकिस्तान आहे त्याच्या पलीकडे अटक आहे बाळांनो. त्या अटक पासून ओरिसा मधल्या कटक पर्यंत, दिल्ली पासून ते दक्षिणेमध्ये जिंजी पर्यंत, इथपर्यंत मराठ्यांचं प्रचंड मोठं साम्राज्य तयार झालं. हे जेवढं प्रचंड साम्राज्य झालं तेवढं समृद्ध राज्य तयार झालं. आणि एकता काय असते आम्ही दाखवून दिलं. आणि एकताच नाही तर समृद्धता काय असते, कसं आपलं स्वराज्य असायला पाहिजे, आपण स्वतः काय केलं पाहिजे, हे आपल्याला यातून प्रेरणा मिळते. आणि म्हणून हा संपूर्ण इतिहास आपण गेल्या वर्षी शिकलेला आहे. तुम्हाला सगळं समजलंय का? जर समजलं असेल तर आपण पुढील पाठाला, आता पुढच्या लेक्चर पासून आपलं पुढचं जी तासिका असेल त्या तासिकेपासून आपण आधुनिक कालखंडात आपल्या काळामध्ये येऊ. आणि आता आपण काय करत आहोत, काय केलं पाहिजे, जुन्या काय चुका झाल्या त्या काय सुधारल्या पाहिजेत, राष्ट्रप्रेम कसं असलं पाहिजे, हे सगळं आपण या आधुनिक कालखंडामध्ये शिकणार आहोत. आवडेल ना तुम्हाला माझ्या बरोबर राहायला? आवडेल ना नवीन शिकून घ्यायला? नक्की. ठीक आहे, आवडलं तुम्हाला तर आपण नक्की पुढच्या तासिकेला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.
धन्यवाद.